आपल्या खोली भरती जेवणमध्ये सगळ्यात अवघड इव्हेंट कुठला आहे? 1600 मीटर. त्याचं तुम्हाला एका महिन्याचा प्लॅन द्यावा लागेल 1600 मीटर. जर केलं तुमची अपेक्षा किती 1600 मीटर मारायची? काहीची आउट ऑफची आहे आणि काहीची 18 मार्काची. बरं का? त्यासाठी एक महिनाभराचा प्लॅन करा. तुमच्या टायमिंग मध्ये जर नाही तुटलं तर पुन्हा त्याच्यानंतर बोला तुम्ही. प्लॅन एवढंच आहे. मग 2 टाइम उभा राहावं लागेल रनिंग. 2 टाइम यावंच लागेल. जोपर्यंत तुमचा दम तुटणार नाही ना तोपर्यंत तुमचं 1600 बनणार नाही लक्षात. रोज 1600 मारल्यानं 1600 जात नाही. ज्या पोराचा स्टॅमिना बिल्डअप ऑलरेडी झालेले रेग्युलर तो 5:25 मध्ये पळतो बाबा 5 किलोमीटर, त्या मुलांचं 1600 टायमिंग 5:30 पर्यंत किंवा आउट ऑफ पर्यंत येऊ शकतो. त्यासाठी एवढंच करा, रोज मॉर्निंगला स्पीड वर्कआउट घ्यायचं. रोज मॉर्निंगला त्याच्यामध्ये जसे आपले प्लॅन आहेत त्या प्लॅनिंगनुसार पळायचं. रोज संध्याकाळी 5-6 किलोमीटर पळायचं. रोज 10-15 राऊंड. संध्याकाळी बिलकुल स्पीड वर्कआउट नाही मारायची. जर आपण संध्याकाळी स्पीड वर्कआउट जर मारलं बेजारी काय होते, सकाळी तुम्ही उठणारच नाही. बॉडी फुल जाम झालेला असेल, क्षीण झालेला असेल बॉडीमध्ये. सकाळी तुमच्या बॉडीमध्ये जागाच येणार नाही तुमची बॉडी. रोज संध्याकाळी एकदम नॉर्मल पेसनं 6चा स्पेस मारा, 5:30 मारा. त्या पेसनं 10-12 राऊंड रोज घ्यायची. आठवड्यातले एक दिवस लॉंग रन आपला 12-15 किलोमीटरचा घ्यायचं. काय होऊन जाईल तुमचं 10-15 दिवसामध्ये तुमची बॉडी पूर्ण सेट होऊन जाईल 1600 मीटर मारण्यासाठी किंवा स्पीड मारण्यासाठी. सकाळी काय करायचं, आपल्या ज्याकडे म्हणजे प्लॅन आहेत त्या प्लॅननुसार आता आपण रोज मंगळवारी काय करतो, सकाळी 200 स्लो बरे का, पुन्हा 100 स्लो, त्याच्यानंतर 400 फास्ट, पुन्हा 200 स्लो. ह्या प्लॅनिंग 1000 पर्यंत जायची. 1000 पासून परत यायचं. भले तुमचा टायमिंग आता 200 मीटरचा आपण किती टायमिंग देतो तुम्हाला? 25 ते 30 सेकंद देतो. भले तुमचं 35 काय ना, पण त्या प्लॅन मध्ये फक्त उभं राहायचं. ते मुलं सगळ्याला एकच आहे, 800 मीटर आणि 1600 मीटर एकच प्लॅन. ठीक आहे ना. पण नंतर दुसऱ्या दिवशी आपण काय घेणार आहे, बुधवारी काय येणार तुमचा, बुधवारी तुमचा 8 राऊंड तुमचे टाइम लावून मारायचे. मॉर्निंगला मॉर्निंग सेशन तुम्हाला काय म्हणलं, फक्त स्पीड वर्कआउट. टायमिंग बेस्ट टायमिंग आहे तुम्हाला 12 मिनिटाचं 8 राऊंडचं. तुमचं 14 होणार. जे नवीन पोर आहेत त्याचं 14 होणार, गॅरंटी देणार 14. पण असे तुम्ही तीन बुधवारपर्यंत जर मारले तुम्ही ऑटोमॅटिक कमी करेल, 1-1.5 मिनिटं तर कमी करणार गॅरंटी. त्यानंतर आपल्या गुरुवारी स्टेपिंग असती, स्टेपिंग सोडून दिली. पुन्हा तुमचं काय राहणार, मग शुक्रवार राहणार. शुक्रवारी सकाळी सगळ्यात महत्वाचं वर्कआउट तुमचं 1000 मीटरचा 30 स्टेप मारायचे. 1000च्या 3. बेस्ट टायमिंग आहे त्याचा 3:10 आणि मिडियम टायमिंग तुमचा 3:30. मुलीनं 4 पर्यंत ठीक आहे, मुलीनं नॉर्मल मुलांना 4 मिनिटापर्यंत ठीक आहे. अशा तुम्ही कम्प्लीट एक 20-21 मारायचं आणि त्याच्यानंतर तुम्ही डायरेक्ट 1600 मारायचं. 20-21 तारखेनंतर आजपासून आपण तुमचं रोज संध्याकाळी 1600 घेणार. रोज संध्याकाळी 1600. तिथून पुढे आपल्या याचा भरोसा नाही. पोरं काय म्हणतो, सर आमचं फक्त माझं गोल आउट ऑफ आहे, मला फक्त 16 मार्काची रनिंग तयार करून दे, म्हणजे 5:50. एवढं नॉर्मल टायमिंग आहे 5:50. कुणी मारून निघेल गावाकडे शेती करणार पोरगे येऊन ते 5:50 मारून निघेल, 5:30 मध्ये मारून. म्हणजे तुमच्या अकॅडमी लावून फायदा आहे का? बिलकुल नाही. 5:30 ठीक आहे टायमिंग तुमचं, बरे का. 5:30 गोल आउट ऑफ जर गेलं आणि 110ची मारली तर 43, 112ची जर मारली तर 45, 1600 जर आउट ऑफ मारलं तर तुमचं 47. 3 कुठले कटाले? 100 मीटरचे कटाले. त्यासाठी आपले प्रयत्न चालू आहे. त्यामुळे रोज सकाळ संध्याकाळ 2 टाइम तुम्ही हजर राहा. उद्या दिवस मॉर्निंगला सगळ्यांनी यायचं. उद्या आपण मॉर्निंगला करून आणखी प्लॅन करू. परवा दिवशी डेमो आहे. परवा दिवशी डेमोला जे पोरं यावेळेस 6-10 मध्ये गेले ते 5:50 पर्यंत येण्याचा प्रयत्न करा. मार्क फुगवा थोडीशी. पेपर पण एकदम छान आहे. तुमचा डेमो चालू होणार सकाळी 7 ते 6:30च्या मध्ये सुरू होईल. आणि डेमोला आपण जास्त टायमिंग घेणार नाहीत. लय झालं तुमचं 10-10:30 पर्यंत डेमो खतम होईल. कारण का परीक्षेचा काळ जवळ आहे, भरती पडलेले. त्यामुळे तुमचं जास्त टायमिंग घेणार नाही. दर 15 दिवसाला डेमो चालेल. मी तर म्हणतो दर सोमवारी डेमोच घेत जाऊ. डेमोचे कसा 100-1600 झाला असे दिवस चालले, लगेच तुम्हाला पेपर नाही बसवायचे. आपल्या जे बुधवारचा पेपर आहे ते आपण पुढे लांबू. रविवार सकाळ जो आहे तुमचा, रविवार सकाळ आपण एखाद्या दिवशी काय तर मॅरेथॉन ठेवू, लेक्चरचे मॅरेथॉन ठेवू किंवा लॉंग रनचा मॅरेथॉन ठेवू. आपण जुनच ठेवतो. तर सगळे इन्व्हॉल्व व्हायचे ह्या प्लॅन मध्ये. जे पण चलल 21 दिवसामध्ये त्यापर्यंत सर्व सांगायचं, सर माझं टायमिंग मध्ये
काहीच फरक पडला नाही. कमीत कमी 30 ते 40 सेकंदचा फरक पडेल. अतिशयोक्ती वाटेल तुम्हाला. हा टायमिंग कोणाचं तुटणार नाही. ज्याचं ऑलरेडी बाबा 4:50 आहे 4:40 आहे त्यांचं टायमिंग तुटणार नाही. ते एकदम टायमिंगच्या पुढे गेले, वेस्ट टायमिंगच्या पुढे येते. बरं आहे का? वेस्ट टायमिंग. हा 5:30 वाला पोरग आणखी 20 सेकंद तोडू शकतो. 5:50 वाला पोरग डायरेक्ट 30 सेकंद तोडू शकतो. लक्षात घ्या. 5:20 टायमिंग मारणं काही जड टायमिंग नाही. त्यासाठी उद्यापासून तुम्ही हजर राहायचे. आज पण संध्याकाळी हजर. ठीक आहे. ह्या 1600 प्लॅन आम्ही राबवणार आहेत. हा प्लॅन तुम्ही घरी जर राबवत असाल ना, शक्य नाही, नवीन पोरासाठी शक्य नाही. बरे कुठून मारणार तुम्ही घरी तुमचं plan? बरं ना. उद्यापासून तुम्ही हजर राहायचे आणि प्रेशर हजर आहे. जे नवीन मुलं मुली आलेत, सर आम्ही डेमो काय देणार आहेत, जसं आहे तसं द्या ना तुम्ही. मला 15 दिवसानंतर कळेल बाबा नेमकं किती फरक पडले. डेमोची संकल्पना थोडं काही दिवस स्किप करू. दर सोमवारी आपण डेमो छोटे छोटे चालू देऊ. का होईल? अशा टायमिंग एखाद्याची भरती पडली, काय काय छोटे छोटे जिल्ह्याची भरती 3 ते 4 जिल्ह्यामध्ये दिवसामध्ये तुमचं अख्खा भरतीच प्लॅन होऊन जाते. किती 2-3 हजार जागा, 2-3 हजार पोरं गेलेले असतात. रोज 1000 जरी पोरं भरले तर 4 दिवसात तुमचं ग्राउंडच होऊन जात. जर भरती चालली आणि आता नोव्हेंबर एंडिंग पर्यंत जर फॉर्म भरून घेतले आणि तिथून पुढे 15 दिवसात भरती प्रक्रिया सुरू झाली, बरं का, जानेवारीच्या अगोदर तुम्हाला किंवा डिसेंबर पर्यंत तुमच्या खाकी चढलेली असं. काय काय जिल्हे फक्त पुण्यासारखं आणि मुंबईसारखं शहराचं ग्राउंड थोडं 2-3 महिने चालेल बाबा. ज्याचं निवड बाबा रिक्सच घ्यायची नाही त्या मुलांनी मुंबईला फॉर्म भरून टाकणे, पुण्याला फॉर्म भरून टाकणे. त्याला स्पॉट गेम खेळायचे त्यांनी 20-22 तारखेनंतर तुम्ही छोटे मोठे जिल्हे भरून टाकू शकतो. ठीक आहे ना. ह्या 1600 प्लॅननुसार सांगायला चालायचे. रोज तुमचं संध्याकाळी 10 राऊंड झाले की तुमचा रोज गोळा होणारच आहे. होणार आहे ना. जे मुलं नवीन आले ते फार एकदम जोगर घेऊन बसले असतात. आता आमचं कसं होणार? काय नाही, व्यवस्थित जर प्लॅन केला तुम्हाला आपण किमान पात्रतापर्यंत नेऊन सोडण्याची आपली जिम्मेदारी 100%. एकही मुलगा अपात्र होणार नाही आपली काळजी. पण तो पोरग रोज उभा राहायला पाहिजे. ठीक आहे ना. थँक्यू. चेचिंग चांगली करा.